काय सांगितलं तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्यात सांगितलं की 5 भाऊ, एक बहीण आणि हे छोटे तेज बहादूर 6वे. तर असं त्यांचं कुटुंब होतं. तेग बहादूर हे त्यांना नाव कुणी दिलं तर त्यांच्या वडिलांनी दिलं. तर त्यांच्याविषयी आपण सकाळपासून त्यांची जी जयंती आहे ती माहिती आपण सकाळपासून पाहतोय. तर मी तुम्हाला काही त्यांच्याविषयी माहिती वाचून दाखवणार आहे. तर तुम्ही ती ऐका आणि परत सांगा मला तुम्ही काय काय ऐकले. बघा, हिंद की चादर गुरु तेग बहादूर भारतीय इतिहासातील बलिदान, धर्मनिष्ठा आणि शौर्य यांचं तेजस्वी प्रतीक म्हणजे गुरु तेग बहादूर. त्यांनी केवळ शीख धर्माचे नवे गुरु म्हणून कार्य केले नाही, तर संपूर्ण मानव जातीच्या धर्म स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणूनच त्यांना हिंद की चादर असं गौरवपूर्ण संबोधन मिळाले. धर्मासाठी दिले प्राण, तेज त्यांचे अमर झाले. अन्यायाच्या अंधाराला साहसाने दूर केले. गुरु तेग बहादूर यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोविंद हे शीख धर्माचे 6वे गुरु होते. लहानपणापासूनच त्यांना शस्त्रविद्या, धर्मशिक्षण आणि आध्यात्मिक साधना यांचे संस्कार लाभले. युद्धात दाखवलेल्या पराक्रमामुळे त्यांना तेग बहादूर हे नाव प्राप्त झाले. हाती तलवार, अंतरी करुणा, शौर्य, शांतीचा सुंदर संगम. गुरुजींनी पंजाब, बिहार, आसाम आणि बंगाल या प्रदेशात प्रवास करून लोकांना सत्य, प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या शिकवणीत संयम, धैर्य आणि नीतिमत्ता यांना विशेष महत्त्व होते. सत्यताचा मार्ग कठीण जरी चालत राहा निर्धार जरी. त्या काळात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीत धार्मिक अत्याचार वाढले होते. काश्मीरी पंडितांनी धर्मरक्षणासाठी गुरुजींकडे मदत मागितली. धर्म स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गुरु तेग बहादूर यांनी 1675 साली दिल्ली येथे आपले बलिदान दिले. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला, पण त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही.